नमस्कार, आडिवरे टाइम्समध्ये स्वागत। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडतोय। कोसळधारच म्हणायची याला। कोकणातल्या विशेषतः राजापुरातल्या आडिवऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे पऱ्याला पाणी आलं। हा परा दुतंडी भरून वाहत होता। तसंच आडिवऱ्याच्या बाजूला असलेल्या कशेळी परिसरातही तेवढाच जोरदार पाऊस झाला। बांध परिसरात पाणी साचलं। या बांधावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतुकीला थोडासा अडथळा निर्माण झाला होता। तर मुंबईत अनेक ठिकाणी पावसामुळे ट्रॅफिक जॅमचा मुंबईकरांना सामना करावा लागला। अनेक ठिकाणी अनेक जागोजागी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या। तर रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला होता। लोकल प्रवाशांचे तर हाल झाले होते। तर दुसरीकडे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या परिसरातही रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती। पावसामुळे बस सेवा त्याचबरोबर रिक्षा या सेवेलाही फटका बसला होता। मुंबईकरांची लाईफलाईन ठप्प झाल्यामुळे अनेक ठिकाणी बस सेवेवर अवलंबून राहावं लागत होतं। तर अनेक ठिकाणी रिक्षाही मिळत नव्हत्या। त्यामुळे माणसांना नियोजित स्थळी ऑफिसला कार्यालयात जायला उशीर होत होता। कोकणात पाऊस पडत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। एकूणच गेल्या 2-3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने मुंबईकरांची काय आणि कोकणकरांची काय दैना उडालेली आहे। अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागत आहे। तेव्हा सर्वांनी पावसात जपून प्रवास करावा, जपून राहावं असं आडिवरे टाइम्सकडे आवाहन करण्यात येत आहे। आडिवरे टाइम्सला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।